नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2024ची बहुचर्चित ॲक्शन थ्रिलर मूव्ही किल एक्सप्लेन करणार आहे. मी मूव्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण NSG कमांडो अमृत राठोडला बघतो, जो एका मिशनवरून खूप दिवसांनी परतला असतो. अमृत त्याचा फोन ऑन करतो तर बघतो की त्याच्या गर्लफ्रेंड तुलिकाचे खूप सारे मेसेजेस पेंडिंग आहेत, ज्यात ती सांगते की तिच्या वडिलांनी तिचं लग्न फिक्स केलंय आणि उद्या तिची एंगेजमेंट आहे. आता अमृत त्याच्या आर्मी फ्रेंड विरेशसोबत तुलिकाच्या साखरपुड्यात जाऊन तुलिकाला त्याच्यासोबत पडून येण्यासाठी बोलतो. तर तुलिका बोलते की माझे वडील आपल्या दोघांनाही शोधून मारून टाकतील. खूप दूरवर पोहोच आहे त्यांची. मला तुझ्यासोबत जगायचं आहे कॅप्टन राठोड. हे ऐकून अमृत त्याचं तुलिकाला पडून नेण्याचं मिशन अबॉर्ट करतो. थोड्या वेळाने अमृतला तुलिकाचा मेसेज येतो की उद्या ट्रेनने ती दिल्लीला जाणार आहे, तर आपली भेट तिकडेच होईल. आता आपण फनी नावाच्या एका मुलाला बघतो, जो पेट्रोल पंपवर कामाला असतो. त्याला एक मेसेज येतो, तर तो स्टेशन जाऊन एका ट्रेनमध्ये चढतो. त्याच्या ओळखीतले आणखी काही लोक त्या ट्रेनमध्ये चढतात. फनीचे वडील कॉलवर फनीला रागवतात की जर फोन उचलायचा नसेल तर जवळ ठेवतोस कशाला? आम्ही क्रॉसिंगवर उभे आहोत. अर्धा तास आहे तुझ्याकडे. बोगी नंबर काय आहे सांग. फनीची नजर तुलिकावर पडते, तर तो तिलाच बोगी नंबर विचारतो. तुलिका त्याला बोगी नंबर सांगते. अमृत तुलिकाला दिल्लीला भेटणार होता, पण अमृत ट्रेनमध्येच तिला भेटायला येतो आणि तिला वॉशरूममध्ये नेऊन लग्नासाठी प्रपोज करतो आणि तुलिका पण प्रपोजल ॲक्सेप्ट करते. अमृतसोबत त्याचा फ्रेंड विरेश पण आला होता. आता अमृत आणि तुलिकाची चॅटिंग सुरू होते. सोहेल नामक एक मुलगा विरेशला बोलतो, तुम्ही आर्मीमध्ये आहात ना? मला पण आर्मी जॉईन करायची, पण माझी मम्मी यासाठी राजी नाही. आता तुलिकाच्या लहान बहिणीला आहानाला वॉशरूम जायचं असतं, तर मम्मी बोलते की बॉडीगार्ड विराटला सोबत घेऊन जा, पण ती त्याला सोबत न नेता एकटीच वॉशरूमसाठी जाते. आता ट्रेनमधल्या फनीच्या साथीदारांना सेम टाईमला एक मेसेज येतो. त्यावेळेस फनी एका रेल्वे पोलिसाशी बोलत असतो. मेसेज मिळताच फनी त्या पोलिसाच्या डोक्यात कोयता घालून त्याचा जीव घेतो. आता फनीचे साथीदार जॅमर सेट करतात, ज्यामुळं कोणीच कॉल आणि मेसेजेस करू शकत नव्हते. मधला जो बोगीचा दरवाजा असतो त्याला ते लोक लॉक करतात, म्हणजे कोणाचीच ये-जा तिथे होणार नाही. आता आपल्याला समजतं की हे सगळे डाकू आहेत. फनीचे साथीदार पॅसेंजर्सना मारून पेटून त्यांचं सामान लुटतात. फनीला तुलिका परत दिसते, तर तो तिच्यासोबत मिसबिहेव करायला लागतो. तर तुलिकाचे वडील बोलतात की पूर्ण झारखंड पोलीस तुझ्या मागावर लागतील आणि तुला शोधून मारतील. तुला माहिती नाही तू कोणाशी पंगा घेतलाय. फनीचे काका सांगतात की शांती ट्रान्सपोर्टचे मालक बलदेव सिंग ठाकूर आहेत हे. त्यांचा बॉडीगार्ड विराट त्यांना वाचवायला येतो, तर फनी त्याचा पण गळा कापून त्याला जागेवर संपवतो. फनी बोलतो, आता तर जॅकपॉटच आपल्या हाती लागलाय. आता आपण सगळे मालामाल होऊ. यांनाच किडनॅप करून घेऊन जाऊ. आता ते लोक अमृत आणि विरेशला पण लुटतात, पण दोघेही त्यांना काही प्रतिकार करत नाही. संधी साधून दोघेही तुलिकाच्या बोगीकडे जाऊ लागतात. फनी तुलिकाशी जबरदस्ती करत असतो, तेव्हाच अमृत तिथं येऊन त्याला एक लाथ घालून तिच्यापासून वेगळं करतो. आता फनीचा काका तुलिकाच्या आईला मारणारच, तर विरेश त्याला संपवतो. अमृत फनी आणि त्याच्या भावाला चांगलाच कुटतो आणि बोलतो, चुपचाप इकडून चालता हो. त्यावेळेस तर फनी आणि त्याचे साथीदार जातात. आता विरेश चैन ओढून ट्रेन थांबवणार, तर त्यांना माहिती पडतं की ऑलरेडी त्या लोकांनी त्या बोगीची चैन कट केली असते. आहाना अजूनपर्यंत वॉशरूमवरून परतली नसते, तर अमृत तिला शोधण्यासाठी दुसऱ्या बोगीत जातो आणि तुलिकाच्या फॅमिलीवर परत अटॅक होऊ नये म्हणून त्यांना पण सोबत घेतो. फनी आणखी काही साथीदारांसोबत त्याच्या काकाच्या शोधात येतो, तर बघतो की काकांची डेथ झाली. अमृत तुलिका आणि तिच्या फॅमिलीला दुसरीकडे पाठवतो. आता सगळे फनीचे साथीदार बोलतात की हे मॅटर बेनी भैयाला सांगायला हवं की त्यांच्या भावाची डेथ झाली. तेव्हा फनी बोलतो की पप्पाला कॉल करून कोणीच काही सांगणार नाही. त्या लोकांना मारणार फक्त काकांचा मुलगा रवी. रवी गुंडांसोबत अमृत आणि विरेशला मारण्यासाठी जातो, पण अमृत आणि विरेश आर्मी कमांडोज असतात, तर ते लोक गुंडांची चांगलीच धुलाई करतात. पण फनी एका मुलाला बंधक बनवतो, तर अमृता आणि विरेशला थांबावं लागतं. फनी विरेशवर गोळी झाडतो, जी विरेशच्या खांद्याला लागते. जिथं विरेशला गोळी लागली असते वनी तिथंच चाकू खुपसतो आणि विरेशला बंधक बनवतो. अमृतने रवीला पकडून ट्रेनच्या गेटला बांधलं असतं आणि तो रवीकडून सगळी इन्फॉर्मेशन घेतो,
की किती लोक आहेत आणि कोणकोणत्या बोगीत आहेत. टोटल 36 लोकं होती ती. B1, A1, A2 आणि A3 या कोचमध्ये. आहाना B1 बोगीमध्ये होती. सगळ्यांसारखी ती पण घाबरून तिथं बसलेली होती. त्या बोगीचा जामर बंद करून एक गुंड बेनी भैयाला सगळं सांगतो. तर क्रॉसिंग येताच ट्रेनची चेन ओढून ट्रेन स्लो करतात. तेव्हा बेनी काही गुंडांना घेऊन ट्रेनमध्ये चढतो. आता ट्रेन स्लो झाल्यामुळं अमृत रवीला आत घेऊन ट्रेनचा दरवाजा बंद करतो की गुंड त्या मार्गाने येऊ नये. बेनी विरेशला लाथांनी मारून गोळी मारणारच तर बेनी त्याला थांबवतो आणि बोलतो की काका बलदेवसिंग ठाकूरमुळं मरण पावले आहेत. फनी ट्रेनच्या छतावरून चढून बोगीत येण्याचा प्रयत्न करत असतो जिथं रवी आणि अमृत होते. ट्रेनची स्पीड वाढते तर अमृत रवीला परत त्या गेटच्या इथे लटकवतो. अमृत तुलिकाला तिच्या सेफ्टीसाठी एक चाकू देतो. आता वडिलांना तुलिका आणि अमृतचं मॅटर तर लक्षात येतं, पण वातावरण आणि परिस्थिती ते सगळं बोलण्यासाठी अनुकूल नव्हती. अमृतला तुलिका बोलते की आहानाला शोधून घेऊन ये, जीव आहे ती माझा. अमृत पण वचन देतो की तो आहानाला सुखरूप घेऊन येईल. तुलिकाचे वडील बोगीच्या गेटला लॉक लावतात की कोण गुंड इकडे येऊ नये म्हणून. तर अमृत आणि विरेश आहानाच्या शोधात जातात. अमृतला मारण्यासाठी 6 गुंड येतात, पण अमृत सगळ्यांनाच ढेर करतो. आता तिथं एक धिप्पाड माणूस येतो ज्याचं नाव सिद्धी असतं. तो फेनीच्या मामाचा मुलगा असतो. तो अमृतला खूप मारतो. त्याला अर्धमेलं करून बोगीकडे आणतो. वडील तुलिकाला विचारतात की या मुलाविषयी आधी का नाही सांगितलंस. तर तुलिका गाल फुगून बोलते की सांगूनही काय फायदा, तुम्ही म्हटलं त्या मुलाशी एंगेजमेंट तर केली ना. सगळी गुंड अमृतला मारत असतात तेव्हा विरेश त्याचे हातपाय बांधलेल्या दोऱ्यातून मोकळे करण्यात यशस्वी होतो आणि आता अमृत आणि विरेश दोघं मिळून गुंडांना चांगलंच कुटतात. बेनी विरेशला मारणारच तर सोहेल त्याचा हात पकडतो तर बेनी त्यालाच मारू लागतो. त्याच्या बचावार्थ आरिफ येतो तर सिद्धी आरिफला चाकू खुपसून मारतो. विरेश सिद्धीला मारत असताना बेनी विरेशच्या खांद्यावर चाकू खुपसणारच तर अमृत बेनीला बुक्की मारून विरेशपासून वेगळं करतो. अमृतला आरिफ आणि इतर सगळ्या निर्दोष लोकांसाठी खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस सिद्धी मागून येऊन त्याचं डोकं रॉडला धडकावतो. आता फनीला पण रवी गेटला टांगलेला दिसतो तर त्याच गेटमधून फनी त्या बोगीमध्ये येतो. सोहेल कोयत्याने सिद्धीवर अटॅक करणारच तर सिद्धीस त्याचा पलटवार करून सोहेलला मारणारच तर अमृत त्याला तसं करण्यापासून थांबवतो आणि सोहेलला वाचवतो. आता सिद्धी अमृतला गळा दाबून ऑलमोस्ट मारणारच तर अमृत पूर्ण शक्तीनिशी सिद्धीची बोटे मोडतो. आता सिद्धी जरा कमजोर पडला असतो. दुसरीकडे फनी तुलिकाच्या मागे लागलेला असतो तर वडील तुलिकाला चाबी देऊन तिकडून पडून जायला सांगतात. तुलिका चावी घेऊन तिकडून पडते पण फनी पण तिच्या मागे जातोच. सिद्धी पण हाताला पट्टी बांधून परत अमृतशी भिडतो. तुलिका पडत अमृत ज्या बोगीमध्ये असतो तिथं येते. तिच्या मागे फनी पण येतो. तुलिका वनीला चाकू मारते ज्यामुळं वनीला राग येतो. तो तिच्या पोटात एक चाकू खुपसतो. गळ्यात एक चाकू खुपसून तिला ट्रेनच्या खाली फेकून देतो. अमृतच्या डोळ्यासमोरच हे सगळं झालं असतं. त्याला हे सगळं सहन होत नाही. तो तिथं बेशुद्ध पडतो तर त्याला पकडून विरेश आहे त्या बोगीत आणलं जातं आणि विरेश सोहेल आणि अमृतला आता ट्रेनच्या खाली फेकणारच असतात. वडिलांना पण तुलिकाच्या डेथचा सदमा लागला असतो. फनी बोलतो बलवीरच्या फॅमिलीला पकडून आणा, आपल्याला आता त्यांना सोबत घेऊन उतरायचंय. अमृतला तुलिकाच्या रक्ताने माखलेला पंजाचा छाप गेटवर दिसतो. आधीचं सगळं आठवून त्याचं रक्त उसळतं आणि तो सगळ्या त्याच्या आजूबाजूच्या गुंडांना मारतो. तिथं रवी अमृतला मारायला येतो पण फनी त्याला तिकडून घेऊन जातो. आता अमृत फनीच्या मामाकडे येतो. तिथल्या गुंडांची पण धुलाई करतो. मामाला पण संपवतो. विरेश खूप इंजर्ड असतो तरी तो गुंडांशी भिडतो. अमृत त्याला तिकडून वाचून दुसऱ्या जागी शिफ्ट करतो. बेनी फनीला बोलतो की तुला कळतंय का बलदेवच्या मुलीला मारून तू आपल्यावर काय संकट ओढावून घेतलंयस ते. बलदेव आता आपल्याला सोडणार नाही. आपण त्यापैकी एकालाही जिवंत सोडू शकत नाही. फनी बोलतो बलदेवला कोणीही मारणार नाही. तो आपला जॅकपॉट आहे. त्याच्याकडून आपण रॅन्सम अमाऊंट घेऊ आणि त्यानंतर त्याचा गेम करू. सगळ्यांना असंच मारत फिरलो तर आपल्या घरच्या चुरी कशा पेटणार. आजी आणि आईला तुलिकाच्या डेथचं कळतं तर त्या दोघीही टाहू फोडतात. आता अमृतला तुलिकाला दिलेलं वचन आठवतं की तो आहानाला सुखरूप परत आणेल. त्याला फनीच्या दोराच्या सहाय्याने या बोगीत आला होता ती दोर दिसते. तो त्या मार्गाने आहानाच्या शोधात जाणार असतो तर विरेश पण त्याला सोबत येण्याचं बोलतो पण अमृत त्याला तिथंच थांबवतो. फनी बोगीतल्या लोकांना मारून पेटून विचारतो की बलदेवच्या फॅमिलीमध्ये आणखी कोण कोण होतं. आहाना पण तिथंच बसलेली असते. ती हे सगळं डोळ्या देखत बघते पण ती काहीच बोलत नाही.
आता फनी त्याच्या गुंडांना नॉर्मल पॅसेंजरमध्ये बसवतो. अमृत अटॅकसाठी बॅगमध्ये काही सामान शोधत असताना तिथं ती सामान्य लोक त्यांचा जीव वाचून येतात. त्यांच्यामध्येच गुंड पण असतात, पण अमृतला हे माहिती नसतं, म्हणून तो त्या सगळ्यांना त्या बोगीत जाऊ देतो. फनीचे मामा सिद्धीचे वडील असतात. सिद्धीला जेव्हा वडिलांचं कळतं तर त्याचं रक्त उसळतं. सोहेल गुंडाजवळ बंदूक बघतो, जी सामान्य पॅसेंजर बनून आली होती. सोहेल त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो, तर गुंड त्याला मारणारच, तर अमृत त्या गुंडांना जागेवरच संपवतो. आता एक एक गुंड मारला जात होता. हे बघून इतर गुंड पण घाबरायला लागतात. ते बोलतात त्यांना ट्रेनमधून उतरायचंय. याच रिझनवरून त्यांच्यात आपसाआपसातच भांडण होतं. बेनी बोलतो की आता या ट्रेनमध्ये बलदेव एक हेल्पलेस सामान्य यात्रीसारखा आहे, पण जर तो या ट्रेनमधून उतरला तर तो आपल्यापैकी एकालाही सोडणार नाही. तो आपल्या प्रत्येकाला शोधून शोधून मारेल. आता विचार करा उतरायचं की नाही. अमृतला पण खूप जखमा झाल्या असतात, तर अमृत स्वतःचीच मलमपट्टी करून गुंडांच्या शोधात ट्रेनच्या छतावरून जातो. आता गुंड सामान्य लोकांना पुढं करून पुढं सरकतात. एका बोगीत त्यांना असा नजारा बघायला मिळतो ज्यामुळं त्यांची पंढरी घाबरते. तिथं सगळ्या गुंडांच्या डेड बॉडीज टांगून ठेवलेल्या असतात. सिद्धी त्याच्या वडिलांची बॉडी बघून रडतो. आता तो अमृतच्या शोधात जातो, पण अमृतने त्या बोगीचं गेट लॉक केलं असतं, त्यामुळं तिकडं तर तो जाऊ शकत नव्हता. तर दुसऱ्या साईडने खुद अमृत त्यांचा कार्ड बनून उभा होता. बेनी आता फनीला काही गडबड न करण्याबद्दल बजावतो. आता अमृत सोहेलच्या आईजवळ येऊन सोहेल सुखरूप असल्याची बातमी देतो. तिथंच एक गुंड सामान्य माणूस म्हणून बसला असतो. तो सगळं ऐकतो. अमृत सगळ्या पॅसेंजरना विचारतो त्यांनी एका छोट्या मुलीला बघितलंय का. तेव्हा पॅसेंजर सांगतात की हो, एक मुलगी तर होती, पण डाकू तिला आणि काही लोकांना तिकडून घेऊन दुसऱ्या बोगीत गेली. आता तिथं 2 गुंड येतात, तर अमृत त्यांना पण संपवतो. सोहेल आणि आरिफची आई अमृतसोबत गुंडाशी भिडण्यासाठी बोलतात, तर चान्स बघून गुंड पण त्यांच्यासोबत येण्याचं बोलतो. तुलिकाचे वडील आणि वीरेश कपड्यांना आग लावतात की कोणीतरी ती नोटीस करून पोलिसांना खबर देईल. रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला ती आग दिसते, तर तो लगेचच त्या ट्रेनच्या टीटीला याची खबर करतो. तर टीटी आणि पोलीस वीरेशच्या बोगीत येतात आणि तिथं त्यांना सगळा कांड समजतो. आता बेनी ट्रेनची चेन ओढून 2-3 लोकांना खाली उतरवून दुसऱ्या बोगीमध्ये चढायला सांगतो, कारण मधलं गेट बंद असतं. ते लोक जसे खाली उतरतात तर पोलीस त्यांच्यावर फायरिंग करतात, तर ते लोक जंगलात लपतात. ट्रेन परत सुरू होते, तर फनी चान्स बघून परत ट्रेनमध्ये चढतो. अमृत त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गुंडाला मारून पुढं जात होता. तर परत एकदा सिद्धी आणि अमृतचा सामना होतो. दोघांची जबरदस्त फाईट होते. सिद्धी अमृतवर भारी पडायला लागतो, तर सोहेल आणि आरिफची आई सिद्धीवर अटॅक करून त्याचा जीव घेतात. सिद्धीनेच आरिफला मारलं होतं. आता त्याला मारून आईने तिचा बदला घेतला होता. तो गुंड उभ्या उभ्या सगळा नजारा बघत होता, पण त्याची त्यांना थांबवण्याची हिंमत होत नाही. जर त्याने हिंमत केली असती तर त्याचा पण सेमच हाल झाला असता. आता बेनी पॅसेंजरना ढाल बनवून अमृतच्या शोधात निघतो. 2-4 गुंड काही पॅसेंजरना बंधक बनवून उभे असतात, तर पोलीस त्यांना मारून आहाना आणि इतर पॅसेंजरना वाचवतात. आता तिथं फनी येऊन दोन्ही पोलिसांना जिवे मारतो. आता अमृत एका बोगीत अंधार करतो आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन तो एक एक गुंडांना मारतो. आता एक गुंड अमृतच्या डोक्यावर वार करून त्याला बेशुद्ध करतो. आता जो गुंड सामान्य पॅसेंजर बनून बसला होता, तो पण आता त्याच्या साथीदारांना मिळतो. वीरेशची कंडिशन नसते की तो पलटवार करू शकणार, बट स्टील तो एक कमांडो होता. तो असा शांत कसा बसून राहणार, म्हणून तो गुंडांशी भिडून 2 गुंडांना मारून फनीला पण जखमी करतो. पण फनी त्याला पण मारतो. अमृत बेनीला बंधक बनवून घेऊन जातो, तर बघतो की फनीने त्याच्या जिवलग मित्रालाही मारलं. तर आता अमृतचं रक्त उसळतं आणि तो बेनी आणि इतर गुंडांना जिवे मारतो. आता एक हॅमरने अमृत सगळ्या गुंडांना मारू लागतो. काही गुंड अमृतच्या धाकाने चालत्या ट्रेनमधून उतरतात. आता हे सगळं बघून फनी पण घाबरतो आणि तो बोलतो की असं कोण कोणाला मारतं. आम्ही तर फक्त तुझ्या 4 फॅमिली मेंबर्सना मारलंय. तू तर आमच्या परिवारातील 40 सदस्यांना मारलंय. तू रक्षक नसून राक्षस आहे. आता फनी छोट्या चाकूने वारंवार अमृतवर अटॅक करून त्याला जखमी करून बोलतो, असंच सेम टू सेम तुझ्या सोल्जरनीला पण मारलं होतं. बघितलंस ना कसा तडपून जीव गेला तिचा. आता हे सगळं ऐकून अमृतचं रक्त उसळतं. आता हॅमरने अमृत फनीच्या पायावर वार करतो आणि बुक्क्यांचा मार देऊन देऊन त्याचा जीव घेतो. नेक्स्ट स्टेशनवर ट्रेन थांबते आणि तिथं कमांडर सिच्युएशनना हँडल करण्यासाठी येतात. अमृत ट्रेनमधून उतरून एका बाकावर बसतो. शरीरावर पूर्ण जखमा असतात. रक्ताने भरलेली पूर्ण बॉडी असते.
आता अमृतला त्याच्या बाजूला तुलिका दिसते, जी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवते आणि इथे मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं किल मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.